हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पिक कार्ड रीडिंग. आणि आजचा विषय आपला आहे की तुमच्या लाईफमध्ये तरक्की म्हणजेच उन्नती कधी होईल आणि कशी होईल. ओके, तर यासाठी मी 2 पायल रेडी केले आहेत ज्या तुम्हाला मी दाखवते. ओके, सो 2 पायल मी ऑलरेडी रेडी केलेल्या आहेत. तर फर्स्ट आहे ती म्हणजे गणेशजींची, दुसरी आहे ती म्हणजे नथ. ओके, सो 2पैकी कोणतीही एक पाईल चूज करा आणि त्यामध्ये जे काही रीडिंग असेल ते तुमच्याशी रिलेट होतं आहे की नाही ते बघा. ओके, सो जास्त वेळ न घालवता आपण बघूया पाईल नंबर 1. पाईल नंबर 1 ज्यांनी पण हे गणेशजींचं मूर्ती चूज केली आहे किंवा गणेशजींचं पेंडंट चूज केलं आहे, त्यांना मी सांगते की हे गणेशजी जेव्हा आपण चूज करतो याचा अर्थ तुमच्या लाईफमध्ये काहीतरी तुम्हाला नवीन गोष्टीची सुरुवात करायची आहे. काहीतरी कुठल्या तरी गोष्टीचा श्री गणेशा होणार आहे आणि तुमची पर्सनॅलिटी असं सांगू शकते मी की बुद्धिवर्धक म्हणतात ना की बुद्धिमान लोक आहात तुम्ही, किंवा कुठल्याही गोष्टीचं नॉलेज घ्यायला तुम्हाला खूप आवडतं. अशा पद्धतीचं तुमची थोडीशी पर्सनॅलिटी असू शकते. तर आपण बघूया तुमच्यासाठी काय रीडिंग आहे. ठीक आहे, की तुम्हाला नक्की कशा पद्धतीने तुमच्या लाईफमध्ये तरक्की होईल आणि कधी होईल. तर फर्स्ट आहे 8 ऑफ पेंटिकल. सॉरी, मी कार्ड सांगितले नाही ना. 8 ऑफ पेंटिकल, 4 ऑफ सॉर्ड्स, किंग ऑफ वॉन्ड्स, द हँगमॅन, एस ऑफ सॉर्ड्स, 4 ऑफ वॉन्ड्स, द हॅरोफंट आणि द सन. सो फर्स्ट आहे ते 8 ऑफ पेंटिकल. म्हणजेच काय की तुम्ही खूप मेहनत घेता आहात आणि त्यामुळे काय झालेलं आहे माहिती आहे, तुमच्या लाईफमध्ये तुमच्या तब्येतीवर त्याचा खूप परिणाम झालेला आहे. तुम्हाला ना रेस्ट करायची गरज आहे तुम्हाला. आणि त्या रेस्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हॅरोफंट आणि 4 ऑफ सॉर्ड्स हे दोन्ही कार्ड्स काय सांगतात की तुम्ही जर तुमचा स्वतःचा शोध घेतला, तुम्ही जर मेडिटेशन केलं तर तुम्हाला नक्कीच पुढे जाऊन त्या गोष्टीमध्ये तरक्की मिळेल. कारण एस ऑफ सॉर्ड्ससुद्धा हे दर्शवतं की तुम्हाला स्पिरिच्युअल व्हायची गरज आहे. जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल व्हाल, जेव्हा तुम्ही मेडिटेशन करायला लागाल, त्यावेळी तुमच्या लाईफमध्ये क्लॅरिटी येईल तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आणि तुम्हाला काय करायला पाहिजे या गोष्टीचा भान येईल आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये प्रमोशन मिळेल. ओके, तर या गोष्टी कधी होऊ शकतात, जेव्हा तुम्ही मेडिटेशन करायला लागाल पूर्ण कंटिन्युअसली न थांबता. आणि दुसरी सिच्युएशन मला ही दिसते आहे की हॅरोफंट आणि 4 ऑफ वॉन्ड्स ही कार्ड्स मला हेच दर्शवत आहेत की काही जण लग्नासाठी वाट बघत आहेत. सो त्यांचं मॅरेजसुद्धा पॉसिबल आहे. आणि द सन कार्ड अगेन मॅरेज कार्ड आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही खूप डेस्परेटली वाट बघता आहात की लग्न व्हावं. तर येस, तुमचं लग्नसुद्धा नक्कीच होणं निश्चित आहे. 3 कार्ड्स हे मॅरेज कार्ड्स आलेले आहेत. सो म्हणजे जर तुम्ही सिंगल असाल तर तुमच्यासाठी हा मेसेज आहे की तुमचं लग्न नक्कीच होणार आहे. फक्त कधी, जेव्हा तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात कराल तेव्हा. आणि जसं मी सांगितलं की तुम्हाला कामामध्ये प्रमोशन मिळेल आणि तुमचं जे फ्युचर आहे ना ते एकदम ब्राईट असेल. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये एक म्हणतात ना की विक्ट्री, आनंद मिळेल. आपण व्ही फॉर विक्ट्री म्हणतो त्या टाईपमध्ये. विजयोत्सवाचं कार्ड आहे तसं करिअरच्या रिलेटेड घेतलं तर. आणि द हॅरोफंट तुम्हाला हे सांगतं की तुम्ही जेव्हा मेडिटेशन कराल तेव्हा तुम्हीसुद्धा दुसऱ्यांना काहीतरी टीच करू शकाल, दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी शिकवू शकाल. सो अशा पद्धतीचे मला हे कार्ड्स दिसत आहेत. आणि काही अजून मेसेज कार्ड्स पण आहेत की बघूया एंजल्स तुम्हाला काय मेसेज देत आहेत. ओके, जसं मी सांगितलं, रोमॅन्स आणि विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स. ओके, सो जे लोक खूप सिंगल आहेत आणि त्यांना डेस्परेटली लग्न करायचं आहे, त्यांच्या लाईफमध्ये रोमॅन्स येतो आहे, म्हणजे लाईफ पार्टनर येतो आहे ऑब्वियसली. आणि
विदिन नेक्स्ट फ्यू वीक्स, काही आठवड्यांमध्येच तुम्ही त्या व्यक्तींना भेटाल. आणि जे मॅरिड आहेत किंवा जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी कार्ड आहे, त्यांच्यासाठी काय मेसेज आहे की रोमॅन्स इन सेन्स लव युअर सेल्फ लवमध्ये ऑपरेट करा, स्वतःशी रोमॅन्स करा. जेव्हा तुम्ही स्वतःला किंमत द्याल, स्वतःवर प्रेम कराल, त्यावेळी काही आठवड्यामध्येच तुमचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील. म्हणजेच काय, जसं मेडिटेशन करतो त्यात ते, म्हणजेच आपण काय करतो की सेल्फ लवमध्ये ऑपरेट करण्यासाठी एक स्टेप पुढे टाकतो. सो तुम्हाला काय सांगितलं आहे की तुम्हाला सेल्फ लवमध्ये ऑपरेट करायचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्याल, स्वतःवर प्रेम कराल, स्वतःशी रोमॅन्स कराल. रोमॅन्स म्हणजे आरशासमोर जाऊन स्वतःला किस करायचं असं नाही, तर स्वतःची काळजी घ्यायची. तुम्हाला काय हवं आहे, काय नको, या गोष्टींची काळजी घ्यायची. डाएट तुमचं बरोबर आहे का, तुम्ही हेल्दी फूड खाताय का, तुम्ही तुमचं छंद जोपासताय का, तुम्ही स्वतःला वेळ देताय का, या गोष्टी करायच्या. ओके. जर तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये हवं असेल तर नक्की मला फोन करा. ओके. आणि विदिन नेक्स्ट फ्यू वीक, काही आठवड्यांमध्येच या गोष्टी घडू शकतात. ओके. काही डेट्स आहेत 9, 18 आणि 27, 9, 18 आणि 27 या तारखांना नक्कीच काहीतरी होईल. ऑगस्ट महिना. ओके. आत्ता जो सप्टेंबरनंतर जो रिसेंटली ऑगस्ट महिना येतो आहे, बघा कसं आहे, किती मिळतं जुळतं आहे ना. जर तुम्ही खरंच मनापासून जर स्वतःवर प्रेम केलं किंवा तुम्हाला जर खरंच मनापासून तुमच्या लाईफमध्ये पार्टनर हवा असेल तर विदिन फ्यू वीक्स, म्हणजेच काय की ऑगस्ट महिन्यामध्ये कदाचित 9 तारीख असेल, 18 असेल किंवा 27 तारखेला त्या व्यक्तींशी तुमची भेट होऊ शकेल. किंवा जे स्वतःला एक म्हणतात ना की स्वतःवर प्रेम करतील त्या व्यक्तींना या डेटला काहीतरी नक्कीच चांगल्या गोष्टींचा एक पॉझिटिव्हिटी त्यांच्या लाईफमध्ये येईल की या तारखेला काहीतरी असं घडेल महत्त्वाचं असेल ते. आणि अगेन मेसेज आहे लव युअर सेल्फ. तुम्हाला दिसेल न दिसेल माहीत नाही. ओके. लव युअर सेल्फ म्हणजेच स्वतःवर प्रेम करा. जसं मी आत्ताच बोलले तसं स्वतःशी रोमॅन्स करा. ओके. सो ही होती तुमची पाईल नंबर 1. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. श्री गणेश तुम्हाला कशाचा करायचा आहे तर मेडिटेशनचा, सेल्फ लवचा. ओके. आणि जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवं असेल मला नक्की सांगा. हे एक जनरल रीडिंग आहे, सो त्यामध्ये तुम्हाला परफेक्ट प्रिडिक्शन नाही मिळणार, पण अबाव 40% तरी तुमच्याशी मॅच होईल. आणि नाही झालं तर नो प्रॉब्लेम, हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. तर आता जास्त वेळ न घालवता आपण बघूया पाईल नंबर 2. हॅलो. पाईल नंबर 2 ज्यांनी पण ही नथ चूज केली आहे, तर जेव्हा तुम्ही नथ चूज करताय, ही पाईल चूज केली आहे, याचा अर्थ तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा वाटतो. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कधीच कोणासमोर झुकत नाही. जर तुम्ही चुकीचं नसाल तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कधीच झुकत नाही. तुम्हाला तुमचा स्वाभिमान सगळ्यात महत्त्वाचा वाटतो की जो असायलाच पाहिजे. ऑब्वियसली सेल्फ रिस्पेक्ट नेहमी असायला पाहिजे आपल्या बाबतीत. तर हे नथ मला हे दर्शवते. आणि तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी असं काम करायचं आहे की ज्याच्यामुळे तुमचं नाक उंचावेल. म्हणजेच काय की कोणीही तुमच्या बाबतीमध्ये प्राऊड फील करेल, अशा पद्धतीचं तुमचं स्वप्न असू शकतं. ओके. तर आता आपण बघूया की ॲक्च्युली तुमची कार्ड्स काय सांगतायत तुमच्यासाठी. तुमची प्रगती कधी होईल, म्हणजेच तरक्की, म्हणजेच उन्नती. ओके. सो कार्ड्स मी सांगते. किंग ऑफ पेंटिकल, 2 ऑफ पेंटिकल, 5 ऑफ वॉन्ड्स, द मॅजिशियन, 7 ऑफ पेंटिकल, 10 ऑफ पेंटिकल, द व्हील ऑफ फॉर्च्यून अँड द टेम्परन्स. सो मच पेंटिकल, राईट. सो मी तुम्हाला सांगते की 2 ऑफ पेंटिकल हे दर्शवतं की तुमच्या लाईफमध्ये जो फायनान्शियली अप्स अँड डाऊन्स चालू आहेत, म्हणजे फायनान्सचे प्रॉब्लेम चालू आहेत, आणि त्याचबरोबर घरीसुद्धा वातावरण जरा ठीक नाही आहे. एक वादविवादाचं वातावरण आहे किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळी झुंज द्यावी लागते, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वतःला प्रूफ करावं लागतं. अशा पद्धतीचं कार्ड्स दिसते. तुम्ही खूप म्हणजे म्हणतात ना की वेट करताय की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी कधी येईल. आणि तुम्ही खूप मॅनिफेस्टिंग करताय, म्हणजे देवाकडे खूप प्रार्थना करताय की मला लवकरच
फायनान्शियल स्टेबल बनव. आणि खूप पेशन्स ठेवलेले आहेत तुम्ही, खूपच पेशन्स ठेवलेले आहेत. आणि या गोष्टी कधी पॉसिबल होईल तर व्हील ऑफ फॉर्च्यून नजदीकच, आता या गोष्टी सगळ्या जवळच आलेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये. 10 ऑफ पेंटिकल म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी, किंग ऑफ पेंटिकल. आणि एक म्हणतात ना की कदाचित एक व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येईल, मग तो फादरली फिगर असेल, ब्रदर असू शकतो तुमचा, किंवा जर तुम्ही वयस्कर असेल तर तुमचा मुलगा असू शकतो, म्हणजे मित्र असू शकतो, प्रियकर असू शकतो, नवरा असू शकतो. कोणीही असा व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येईल की ज्याच्या मदतीने तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी येईल. आणि कारण तो व्यक्ती पण तेवढा फायनान्शियल स्टेबल असेल, सो तो तुम्हाला नक्कीच हेल्प करेल तुमच्या करिअर बिल्ड करण्यासाठी. तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी ही गेन कराल, तर तेव्हा तुमची उन्नती होईल. ओके, जाऊ नका, जाताय कुठे, तुमच्यासाठी अजून कार्ड्स आहेत माझ्याकडे. सो ओके, नॉट द राईट टाईम इफ यू बिलीव्ह. ओके, तर एंजल्स काय सांगतायत की नॉट द राईट टाईम, ही योग्य वेळ नाही आहे की तुम्हाला फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग बनवणार आहे, कारण तुम्ही अजून तेवढे रेडी नाही आहात, असं एंजल्सचं म्हणणं आहे. पण इफ यू बिलीव्ह, जर तुम्ही विचार कर, जर तुम्हाला असं वाटतं आहे की नाही तुम्ही कॅपेबल आहात, तर तुम्ही तशी मेहनत घ्या. जर तुम्ही तेवढी मेहनत घेतली, दिवस रात्र एक केले, तर नक्कीच तुम्हाला फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळेल. आणि तुमच्या लाईफमध्ये जो काही राईट टाईम नाही आहे तो आपण राईट टाईम हा बनवू शकतो. कुठलीही गोष्ट पत्थरची लकीर नसते, हे लक्षात ठेवा. जरी मी ही रिडिंग्समध्ये सांगत असले तरी 100% तुम्ही या गोष्टींना धरून चालू नका. तुमच्या मनात जर इच्छा असेल, इच्छाशक्तीच्या जोरावर आपण कोणतीही गोष्ट बदलवू शकतो. सो जरी तुमचा आत्ता राईट टाईम नसेल तरी त्या राईट टाईममध्ये जर तुम्ही खूप मेहनत घेतली तर तुम्हाला जेवढे म्हणजे म्हणतात ना की जेवढी गरज आहे तेवढे पैसे नक्कीच मिळतील. म्हणजे असं नाही होणार की तुमचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला जाईल. अजून काही कार्ड्स आहेत. ओके, 8, 17, 26. कदाचित त्या व्यक्तीची बर्थ डेट ही असू शकते, त्या व्यक्तीला तुम्ही भेटण्याची तारीख ही असू शकते, काहीही असू शकतं. ओके, बिलीव्ह इन युअर विल पॉवर. काय मी सांगितलं आता तुम्हाला की तुमच्या इच्छाशक्तीवर तुम्ही काहीही करू शकता. भले हा राईट टाईम नसेल तरी तुम्ही तुमचा टाईम हा तुमच्या इच्छाशक्तीवर आणू शकता लवकरच. आणि लव्ह द वे यू आर, तुम्ही जसे आहात तसंच स्वतःवर प्रेम करा. कोणासाठी कधी चेंज होऊ नका, कारण खूप मुश्किलीने तुम्हाला हा ॲटिट्यूड मिळालेला आहे. सो जसे आहात तसेच राहा, फक्त कोणाला दुखवू नका. ओके, तर हे होते तुमच्यासाठी काही मेसेजेस. आणि तुम्हाला जर पर्सनल रिडिंग हवं असेल मला नक्की कळवा, मला कॉन्टॅक्ट करा, फोन करा, मेसेज करा, काहीही करा, नो प्रॉब्लेम. आणि पर्सनल रिडिंगचे मी चार्जेस घेते आणि मी ऑलरेडी सांगितलं आहे की सप्टेंबर एंडिंगपर्यंत माझे चार्जेस कमी आहेत. डिटेल रिडिंग फर्स्ट 1 क्वेश्चन 250, 2 क्वेश्चन 400 आणि 3 क्वेश्चन 600 रुपये. डिटेल रिडिंगमध्ये मी जवळजवळ तुमचे 3 ते 4 प्रश्न ऑलरेडी कव्हर केलेले असतात. त्याच्यामध्ये तुम्ही मला नाही सांगत प्रश्न, मी माझे पद्धतीने तुम्हाला रिडिंग करून देते. तुम्हाला फक्त एक्झॅक्टली काय हवं आहे हे तुम्ही मला सांगितलं की त्या पद्धतीने मी तुम्हाला रिडिंग करून प्रेझेंट करते. ओके, तर नक्कीच मला तुमच्या कमेंट्स रोज मिळतात, मला खूप छान वाटतं. आणि अशाच कमेंट करत राहा, म्हणजे मला लक्षात येतं की तुम्ही माझं काम अप्रिशिएट करताय. सो त्याच्यासाठी खूप धन्यवाद. आणि माझ्या प्रोडक्ट बाथ सॉल्टला इतका छान प्रतिसाद दिला त्यासाठी सुद्धा खूप धन्यवाद. आणि लवकरच मी उद्या किंवा आज एक नवीन प्रोडक्ट तुमच्यासाठी घेऊन येईन. तुमच्या प्रगतीसाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल. सो तुमच्या प्रगतीसाठी पण मी थोडंफार काही ना काहीतरी करत राहीन. आणि तुम्ही जसं मला प्रतिसाद देत आहे, तुम्ही जेवढं प्रेम देत आहे त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. मनापासनं खरंच खूप थँक्यू सो मच. तर आता उद्या भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त जगा. बाय.